ओम शांति शांति। ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति ओम शांति ओम शांति। ओम शांती। आज बाबा आपल्या सर्व ब्रह्मावस्थांची अवस्था कर्मातीत बनवण्यासाठी विशेष आपल्याला पॉइंट आणि युक्ती सांगत आहे की आपण सर्व ब्रह्मावस्थांची अवस्था स्थिती कर्मातीत ब्रह्मा बाबांसारखी बनवण्यासाठी आपल्या स्वतःला निमित्त समजून करण करावून हा शिवबाबा आपल्याद्वारे कर्म करून घेत आहेत त्याची स्मृती निरंतर ठेवण्यासाठी सांगितलेली आहे। त्याबरोबर आपल्या अवस्था चेकिंग करण्यासाठी बाबांनी 3 महिमांच्या बरोबर स्वतःची चेकिंग करायला सांगितलेले। त्यामधली पहिली महिमा आहे ती एक शिवबाबांची, दुसरी महिमा देवतांची आणि तिसरी महिमा स्वतःच्या आत्म्याची। पहिली महिमा बाबांची की आपण बाबा जसे परमपूज्य आहेत तसे आपण परमपूज्य बाबांसारखे आपले गुण स्वतःमध्ये धारण केलेले आहेत। कितीपर्यंत आपले हे गुण धारण झाले आहेत हे चेक करण्यासाठी सांगितलेले आहे। दुसरं जे देवतांसारखे आपले खानपान व्यवहार चलन स्वतःमध्ये धारण झाले आहे हे कितपत आपल्यामध्ये धारणा झालेले आहेत हे सुद्धा चेक करायला सांगितलेले आहे। आणि तिसरे जे आत्म्याचे आपले अनादि गुण जे सतोप्रधान अवस्थेचे गुण आहेत पवित्रता शांती प्रेम आनंद शक्ती ज्ञान हे कितपत आपल्यामध्ये धारण केलेले आहेत ह्या गुणांच्या द्वारे आपल्या स्वतःची चेकिंग करून
आज बाबांनी आपल्याला सर्वांना संपूर्ण आणि संपन्न बनवण्यासाठी ह्या युक्ती बाबांनी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर आज बाबा विशेष आपल्याला डबल फरिश्ता बनण्यासाठी पुराणे जे आपले जुने स्वभाव संस्कार आहेत, ज्या जुन्या स्वभाव संस्कारांपासून आपण तंग आहोत, परेशान आहोत, अशा स्वभाव संस्कारांचा जो बोज आपल्याला भारी करतो, तो आज बोज बाबांना अर्पण करायचा आहे. आजचे बाबांचे महावाक्य आहे, मीठे बच्चे, तुम्हें अब इस शरीर को भूल अनासक्त कर्मातीत बन घर चलना है, इसलिए सुकर्म करो, कोई भी कर्म न हो. तर आजचे बाबांचा प्रश्न आहे, अपनी अवस्था की जांच करने के लिए तीन की महिमा को सदा याद रखो. बाबांनी आज प्रश्नामध्ये विचारलेला आहे, कोणत्या तीन महिमांची आपण सदा आठवण ठेवली पाहिजे आपल्या अवस्थाला चेकिंग करण्यासाठी. तर बाबांनी 3 पॉइंट सांगितलेले आहेत. आता 3 महिमा सांगितलेले आहेत. एक आहे निराकार शिवबाबांची महिमा, दुसरी आहे देवतांची महिमा, तीसरी आहे स्वतःची महिमा अर्थात आत्म्याची महिमा. अब जांच करो कि निराकार बाप के जो बने हैं उनके गुणों को धारण किया है. देवताओं का जो खान पान है, उनके जो गुण है वह हमारे में है. आत्मा के जो गुण है उन सब गुणों को जान उनका स्वरूप बने हैं. अर्थात बाबा ह्या तिन्ही गोष्टीची चेकिंग करून स्वतःला आता संपूर्ण आणि संपन्न बनवण्यासाठी ह्या पुरुषार्थमध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी सांगत आहे. ओम शांती. बच्चों को समझाया गया है कि आत्माओं का निवास स्थान टावर ऑफ साइलेंस यानी शांति की चोटी, जैसे हिमालय की पहाड़ी की चोटी है ना, वह बहुत ऊंची होती है. तुम रहते भी हो ऊंचले ऊंच. वो लोग पहाड़ी पर चढ़ने की प्रैक्टिस करते हैं, रेस करते हैं. पहाड़ी पर चढ़ने में कोई होशियार होते हैं पर सब चढ़ नहीं सकते. तुम बच्चों को इसमें रेस आदि करने की दरकार नहीं. आत्मा जो पतित है उनको पावन बन ऊपर जाना है. आपली आता बाबा म्हणतात की कुठली प्रकारची स्पर्धा नाही इथे, बस आपल्याला एकच पुरुषार्थ करायचा आहे, स्वतःला पावन बनवण्याचा आणि पावन बनवणारे शिवबाबांच्या श्रीमतावर चालण्याचा. इसको कहा जाता है टावर ऑफ साइलेंस और वह फिर है टावर ऑफ साइंस. उनके बड़े बड़े बॉम्ब्स होते हैं, उनका भी टावर होता है. वहां रखते हैं खौफनाक चीजें, जहर आदि बॉम्ब में डालते हैं. बाबा कहते हैं, बच्चे तुमको तो उड़ना है घर की तरफ. आज बाबा आपल्या घरी जाण्याचा इशारा करत आहे आणि घरी जाण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे, तर कर्मामध्ये राहत असताना सुद्धा अधून मधून आपल्याला अशरीरीपणचा अभ्यास करायचा आहे. वह फिर घर बैठे ऐसे बॉम्ब्स फेंकते जो सब खत्म कर देंगे. तुमको तो यहाँ से ऊपर जाना है टावर ऑफ सायलेन्स. तर आपलं टावर ऑफ सायलेन्स काय आहे, परमधाम. तर आपल्याला इथे राहत असताना सुद्धा शरीरापासून आपल्याला अलग अर्थात वेगळा अनुभव करून अशरीरी स्थितीमध्ये आपल्याला परमधाम मध्ये जाण्याची काय करायची आहे, स्पर्धा करायची आहे. वहां से तुम आए हो फिर जाएंगे तब जब सतोप्रधान बन जाएंगे. सतोप्रधान से तमोप्रधान में आए हो फिर सतोप्रधान बनना है. जो सतोप्रधान बनने का पुरुषार्थ करते वह फिर औरों को भी रास्ता बताते हैं. तुम बच्चों को अब सुकर्म करना है. कारण आता आपल्याला सत्युगात जाण्यासाठी आपल्याला पुण्यकर्माची पुंजी आता साठवायची आहे. आणि ही पुण्यकर्माची पुंजी कोणत्या आधारे आपल्यामध्ये जमा होणार, तर आपल्याद्वारे जे श्रेष्ठ कर्म होणार त्या श्रेष्ठ कर्मांच्या द्वारे. आणि हे श्रेष्ठ कर्म आपण ज्यावेळी बाबांच्या यादमध्ये राहतो त्याच वेळी होतात. कोई भी विकर्म नहीं करना है. बाबा ने कर्मों की ध्येय गति समझाई है.
कर्मांची गुह्यगती अति सूक्ष्म आहे. आपण जे कर्म करतो त्याचं बाबा आपल्याला रिटर्न देत असतात. म्हणून बाबा म्हणतात ह्या संगम युगामध्ये एकाच पदम गुणा मिळत असते. तर जे आपण सुकर्म करू, श्रेष्ठ कर्म करू, तर एकाच बाबा म्हणतात पदम गुणा आपल्या भाग्याच्या खात्यामध्ये जमा होतो. आणि एकाची बाबा म्हणतात 100 गुणा सजाही आहे. म्हणून बाबा आपल्याला सर्व ब्रह्मावस्थांना हा इशारा देत आहेत की आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे पापकर्म होता कामा नहीं. रावण राज्य में तुम्हारी दुर्गति हुई है, अब बाबा सुकर्म सिखाते हैं. 5 विकार बड़े दुश्मन हैं, मोह भी विकर्म है. आज बाबा सांगत आहेत 5 विकार दुश्मन आहेत. अर्थात ह्या 5 काम, क्रोध, लोभ, मोह ह्याच्या वश जे काही कर्म करू ते सर्व पाप कर्मामध्ये जमा होतो. त्यामध्ये आज बाबा मोहाविषयी सांगत आहे की मोह ठेवणं पण काय आहे, विकर्मच आहे. कोई भी विकार कम नहीं है, मोह रखने से देह अभिमान में फंस पड़ते हैं. इसलिए बाबा कन्याओं को बहुत समझाते हैं. कन्या पवित्र को कहा जाता है, माताओं को भी पवित्र बनना है. तुम सब ब्रह्मा कुमारिया हो. भल बुढ़िया हो परंतु ब्रह्मा के तो बच्चे हो ना. बाबा समझाते हैं, मीठे मीठे बच्चों, अब कुमार कुमारी की स्टेज से ऊपर जाओ. आता बाबा सांगतात आता प्रत्येक शरीर भानापासून सुद्धा आपल्याला काय व्हायचंय, वरती जायचं आहे. अर्थात आपल्याला शरीर भानापासून आपल्याला स्वतःला अलग आत्मिक स्वरूपात आपल्याला स्वतःला टिकवायचं आहे. आपण कोण आहोत, आत्मा आत्मा, भाऊ भाऊ आहोत, ही दृष्टी आपल्याला ठेवायची आहे. जैसे पहले शरीर में आए फिर निकल कर जाना है, मेहनत करनी है. अगर उच्च पद पाने चाहते हो तो और कोई की स्मृती न आए. म्हणजे आपल्याला कुठली आठवण आली नाही पाहिजे. हमारे पास है ही क्या. त्यासाठी बाबा म्हणतात कुणाचीही आपल्याला आठवण राहता कामा नये. यासाठी एकच पॉइंट बुद्धीत ठेवायचा आहे, खाली हात आए थे खाली हात जाना. म्हणजे आपण खाली हात आता रिकाम्या हाताने आलेलो आणि रिकाम्या हाताने आपल्याला जायचं आहे. आपला या शरीर बी नाहीये, आपलं हे स्वतःच शरीरही नाहीये. म्हणजे आपल्याला हे शरीर आणि ही संपत्ती, हे प्रॉपर्टी आपल्या बरोबर काही सुद्धा येणार नाही. अब इस शरीर को भूलना है, अनासक्त कर्मातीत बन जाना है. ट्रस्टी बनो. त्यासाठी की आपल्याला सहज करण्यासाठी बाबांनी युक्ती सांगितलेली. जे आपण स्वतःला निमित्त समजू त्यावेळी बाबा म्हणतात आपली कशामध्येही बुद्धी अडकणार नाही. बाबा कहते भर घूमो फिरो, बाकी फालतू खर्चा मत करो. मनुष्य दान भी बहुत करते हैं, अखबार में पढ़ता है फलाना बहुत दानी है. हॉस्पिटल धर्मशाला आदि बनाई है. जो बहुत दान करते हैं उनको फिर गवर्नमेंट से टाइटल भी मिलता है. पहले पहले टाइटल होते हैं हीज होलीनेस हर होली. होली पवित्र को कहा जाता है. जैसे देवताएं पवित्र थे ऐसे बाबा लक्ष्य काय आहे, आपल्याला देवता बनायचं आहे. सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी. तर बाबा सांगतात की जे देवता मध्ये जे गुण आहेत, ज्या कला आहेत, त्या आपल्या मध्ये कितपत आल्या हे आपल्याला चेक करायचं आहे. त्या चेकिंग साठी बाबा सतत सांगत असतात की ह्या ज्या आपल्यामध्ये परीक्षा येत असतात, ह्या परीक्षा आपल्या गुणांची आणि शक्तींची काय करत असतात, चेकिंग करत असतात. की माझ्यामध्ये कितपत सहनशक्ती आहे, माझ्यामध्ये कितपत सामना करण्याची शक्ती आहे, माझ्यामध्ये कितपत शांतीची शक्ती आहे. ज्यावेळी अशा काही अशांत करणाऱ्या परिस्थिती येतात, तर अशा अशांत परिस्थितीमध्ये आपण स्वतःला कितपत शांत ठेवू शकतो हे बाबा आपण सांगतात की स्वतः चेकिंग करायचे. फिर आधा कल पवित्र रहेंगे, बहुत कहेंगे यह कैसे हो सकता है, वहां भी तो बच्चे पैदा होते. तो फट से बोलो वहां रावण नहीं है. वहां बाबा कहते हैं रावण नहीं है. रावण द्वारा विकारी दुनिया होती है.
और राम बाबा द्वारा पावन दुनिया बनाते हैं। वहां पतित कोई हो ही नहीं सकता, तिथे कोणी सुद्धा पतित नाहीये। कोई कहते पवित्रता की बात भी नहीं करनी चाहिए, शरीर कैसे चल सकेगा, यह पता ही नहीं कि पवित्र दुनिया भी थी। दुनियेमध्ये मनुष्यांना हे सत्य ज्ञान माहीत नसल्यामुळे बाबा सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अर्थात स्वर्गाच्या किंवा स्वर्गात राज्य करणाऱ्या देवी देवतांच्या आणि ह्या देवी देवता कशा ह्या पवित्र दुनियेमध्ये राज्य करतात आणि कशा ह्या पवित्र बनल्या आणि म्हणून राज्य करतात, ह्या सगळ्या गोष्टी बाबा म्हणतात की सर्व मनुष्यात्म्यांना कल्पना वाटतात। म्हणून सत्य ज्या गोष्टी बाबा सांगत आहेत त्यावर आपल्याला विश्वास ठेवल्यावरच आपण ह्या पुरुषार्थसाठी हिम्मत करू शकतो। अब अपवित्र दुनिया यह खेल है, वैशाल्य शिवालय पतित दुनिया और पावन दुनिया। पहले है सुख फिर है दुख, कहानी है ना कैसे राजाई ली फिर कैसे गवाई। यह अच्छी तरह से समझना की आपण कशा प्रकारे संगम युगात शिवबाबांकडून स्वर्गाची राजाई घेतली आणि कशी आपल्याद्वारे द्वापार युगापासून आपण साधारण ही सगळी काय आहे आपल्या भारताची। हमें हार खाई है, हमको ही जीत पानी है, बहादुर बनना चाहिए, अपनी अवस्था को जमाना चाहिए, घर बार होते संभाल करते पवित्र जरूर बनना है, कोई भी अपवित्र काम नहीं करना है, मोह भी बहुतों में होता है। आज बाबा विशेष मुलांची आपल्या अवस्था चांगली राहण्यासाठी युक्ती सांगत आहे। ती सगळं काही करत असताना सुद्धा आपल्या धारणा ह्या पक्क्या आपल्याला करायच्या आहेत। अपने को देखना चाहिए, हमने प्रतिज्ञा की है आपके सिवाय किसको भी प्यार नहीं करेंगे, फिर दूसरों को क्यों प्यार करते हो। जो प्यारे से प्यारी चीज है वह याद आनी चाहिए। आणि आज बाबांनी सांगितले सगळ्यात प्रिय गोष्ट आणि वस्तू कोणती आहे, एक बाबा। आणि जी प्रिय वस्तू असते ती कधी विसरत नाही। मग बाबा म्हणतात की जेव्हा की आपल्या बुद्धीमध्ये बाबा आहेत तर मग आपली अवस्था कशी पाहिजे हे चेक केलं पाहिजे। फिर भी और सब देह के संबंध भूल जाएंगे, सबको देखते ऐसे समझो कि हम अब स्वर्ग में जा रहे हैं। यह सब कलयुगी बंधन है, हम देवी संबंध में जा रहे। कलियुगामधले जे काही नातेवाईक आहेत, ज्या नातेवाईकांशी बाबा सांगतात जे आपले संबंध आहेत ते संबंध नाही, बाबा सांगतात ते बंधन आहे। आणि हे बंधन हे दुःखदायी असतं, कारण कलियुगामध्ये जे बंधन संबंध आहेत ते सगळे घेण्या देण्याबरोबरच अवलंबून आहे। आणि सतयुगात जे आहेत नातेवाईकांचे जे संबंध असणार ते सुखदायी आहेत, तिथे कोणत्याही प्रकारचं दुःख मिळणार नाही। आणि कलियुगामधले जे काही संबंध आहेत त्यातून बाबा सांगतात की क्षणाक्षणाला दुःख आहे का, कारण त्यामध्ये विकारांच्या वश सगळे असल्यामुळे हे आत्मिक संबंधांमध्ये दुःखच मिळते। सबको ऐसे मत, बाबा कहते सबको देखते ऐसे समझो कि हम अब स्वर्ग में जा रहे, यह सब कलयुगी बंधन है, हम देवी संबंध में जा रहे हैं और कोई मनुष्य की बुद्धि में यह ज्ञान नहीं। तुम बाबा की याद में अच्छी तरह रहो तो खुशी का पारा चढ़ा रहेगा, हो सके बंधन करते जाओ। अर्थात कलियुगामध्ये नातेवाईक असतील, भरपूर संबंधी असतील तर आपण सुखी आहे, आनंद आहे। पण बाबा आज विशेष सांगत आहेत की आपल्याला सर्व संबंधांना अर्थात देहधारी संबंधांना विसरून आपल्याला काय करायचं आहे, बाबांची याद करायची आहे। त्यामुळे जेवढे संबंधी कमी तेवढे बाबा म्हणतात तुम्हाला आपली म्हणजे बाबांची आठवण राहील। म्हणून आज बाबांनी सांगितलेलं आहे शरीरधारी संबंध थोडे कमी करा, अपने को हलका कर दो, म्हणजे देहधारी संबंधी जास्त वाढवू नका म्हणतात। बंधन बढ़ाने की जरूरत नाही, कारण आता आपल्याला घरीच जायचं आहे, त्यामुळे प्रत्येक आपण देहधाऱ्यांशी संबंध वाढवत राहिलो तर आपली बुद्धी अडकून राहणार
आपला मोह अडकून राहणार. म्हणून बाबांनी ही युक्ती सांगितलेली आहे. बस आपण स्वतःला निमित्त समजून आपण तिथे त्या परिवारामध्ये त्यांच्या सेवेसाठी निमित्त म्हणून उपस्थित आहे असे समजून बाबा म्हणतात तुम्ही काय करा, सेवा करा, म्हणजे आपण कशामध्ये अडकणार नाही. इस राज्य पाने में खर्चे की जरूरत नहीं, बिगर खर्चे वैश्व की बादशाही लेते हैं. बाबा ही किती खुशीची आपल्याला गोष्ट सांगत आहे आणि किती नशेची आहे. आज दुनियेमध्ये कोणतं पद पोझिशन प्राप्त करायचं असेल तर किती मेहनत आणि किती खर्च करावा लागतो. पण इथे बाबा आपल्याला बिना खर्चाचे आपल्याला विश्वाचे बादशाही अर्थात मालिक बनवत आहे. आणि तेही एका जन्मासाठी नाही, 21 जन्मांसाठी आपण विश्वाचे मालिक बनत आहोत. तर बाबा आज सांगत आहे की बघा, देहधारी दुनियेमध्ये कोणतं पद पोझिशन प्राप्त करायचं असेल तर तिथे किती लष्कर बारूद अर्थात हे करावे लागतात, त्याच्यावर किती खर्च करावा लागतो. तुम्हारे पास खर्चा कुछ भी नहीं है, तुम जो कुछ बाबा को देते हो वह देते नहीं परंतु लेते हो. आज बाबांना आपण जे काही देतो, आपल्याला वाटतं आपण बाबांना हे दिलं, पण बाबा म्हणतात ते दिलं नाही. काय करतोय आपण, एकाच्या रिटर्न आपण पदमगुणा बाबांकडून आपल्या भाग्यात जमा करत असतो, अर्थात घेत असतो. बाबा है गुप्त, वह श्रीमत देते रहते हैं कि म्यूजियम खोलो, हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी खोलो, जिससे तुम नॉलेज प्राप्त करते हो. म्हणजे बाबाने आज विशेष सांगितले, कुणाकडे धन असेल तर बाबा सांगतात तुम्ही असे हे आपलं विद्यालयामध्ये यज्ञ स्थापन करण्यामध्ये, सेंटर खोलण्यामध्ये हे काय करा, धन सफल करा. कारण सेंटर खोलल्यानंतर अनेक बाबांचे असे नवीन बच्चे येतील तर त्यांना ज्ञान हे मिळत राहील. योग से तुम सदैव के लिए निरोगी बन जाते हो. हेल्थ वेल्थ उनके साथ हैप्पीनेस तो है ही 21 जन्मों की. एक सेकंड में मुक्ति, जीवन मुक्ति कैसे मिलती है वह आकर समझो. द्वार ही समझा, द्वार पर ही समझा सकते हो. जैसे दरवाजे पर भीख मांगते आते हैं ना, जैसे भीख देते हो, जिस एकदम मालामाल बन जाती है. कोई क्या भीख मांगते हो, हम तुमको ऐसी भीख देते हैं जो तुम जन्म जन्मांतर भीख मांगने से छूट जाएंगे. बेहद के बाद और सृष्टि चक्र को जानने से तुम यह बनते हो. तुम्हारा यह बैच भी कमाल कर सकता है. सेकंड में बेहद का वर्षा, इनसे तुम कोई को भी दे सकते हो. सर्व्हिस करनी चाहिए. कारण हे ज्या बॅच आहे या बॅचवर लक्ष्मी नारायण आणि शिवबाबांचं सिम्बॉल आहे. तर यावरून आपण सांगू शकतो की आपण बाबांची आणि आपण जे भविष्यात देणार आहोत जे देवता लक्ष्मीनारायण समान, तर या दोन्ही गोष्टीची जर आठवण ठेवली तर जरूर आपल्याला काय होईल, आपल्या शिवबाबांकडून वर्षा मिळेल. तर अशी बाबांचा तुम्ही सेवा करा. म्हणजे बाबा सेवेची अनेक युक्ती सांगत आहे. बाबा सेकंद में विश्व का मालिक बनाते हैं. फिर हे पुरुषार्थ पर, म्हणजे बाबा तर बनवू शकतात पण बनण्याचा पुरुषार्थ आपल्या मुलांना करायचा आहे. छोटे बड़े सबको कहा जाता है बाबा को याद करो. ट्रेन में भी तुम बैच पर सर्विस कर सकते हो. बैच सदा लगा कर रहो. इस पर तुम सबको समझा सकते हो की तुमको दो बाप है. आपल्याला दोन वडील आहेत, एक लौकिक आणि एक पारलौकिक. लौकिक वडिलांकडून एका जन्माचा वसा मिळतो आणि पारलौकिक पित्याकडून अर्थात शिवबाबांकडून आपल्याला 21 जन्मांचा वर्षा मिळतो. ब्रह्मा से वर्षा नाही मिळता. अलौकिक पिता आपले ब्रह्मा बाबांच्याकडून बाबा सांगतात वर्षा मिळत नाही, पण शिवबाबा ब्रह्मा बाबांच्याच द्वारे आपल्याला वर्षा देतात. बाबा त्यांच्याद्वारेच आपल्याला हे सगळं शिकवतात. मनुष्य मनुष्य को देखकर समझाना चाहिए. यात्रा पर भी बहुत जाते, वह सब है जिस्मानी यात्राएं, यह है रूहानी. इससे तुम विश्व के मालिक बनते हो. जिस्मानी यात्रा से तो धक्के खाते रहते, सीढ़ी का चित्र भी साथ में हो. सर्विस करते रहो, फिर उनको भोजन आदि की भी दरकार नहीं रहेगी. बाबा सांगतात सेवा करत राहा. सेवेनं जी खुशी मिळते ती बाबा म्हणतात खुशी म्हणतात ना, खुशी जैसी खुराक नाही.
म्हणजे एक प्रकारचं खाद्य त्या खुशीने आपले भूकच तहानच विसरून आपण जातो. म्हणून म्हटलं जातं खुशी जैसी खुराक नहीं। धन नहीं होगा तो उनको घड़ी घड़ी भूख लगती रहेगी। धनवान राजाओं का जैसे पेट भरा रहता है, तसं बाबा म्हणतात हे ज्ञान पण काय आहे, अविनाशी धन आहे। हे दान करत रहा, बड़ी रॉयल चलन होती है, बातचीत भी फर्स्ट क्लास, तुम समझते हो हम क्या बन रहे हैं। वहाँ खान पान आदि बड़ी रॉयल्टी से होता है, बेटाइम कभी कोई खाते नाही। बाबा हे देवतांचा आपलं संस्कार सांगत आहेत की आता आपल्याला भविष्यात देवता बनायचं आहे, तर ते देवता कशा आहेत, त्यांचा व्यवहार, चालचलन, त्यांची दिनचर्या कशी असणार, त्यानुसार आपण इथे या संगमयुगात आपल्याला ते संस्कार धारण करायचे आहेत। त्यासाठी बाबा रोज मुरलीतनं या गोष्टी आपल्याला समजावत असतात। बाबा आज सांगतात देवता खूप बड्या रॉयल्टी से शांती से खाते। देवतांचं खानपान कसं आहे, रॉयल आहे आणि खातात ही कशी शांतीने। तुम्हें सब गुण सीखने चाहिए, म्हणजे बाबांना सांगायचं आहे की ह्या सगळ्या गुणांना आपल्याला इथेच धारण करायचं आहे। कारण आपल्या सर्वांना माहित आहे की शरीराचा भले विनाश झाला तरी आत्मा आपले हे संस्कार घेऊन भविष्यामध्ये त्यानुसार पद प्राप्त करणार आहे। तर आपण जर हे आपले संस्कार नंबर 1 बनवले तर आपल्याला जरूर पद सुद्धा नंबर 1 मिळू शकते। तर आज बाबा सांगत आहे निराकार की महिमा, देवताओं की महिमा और अपनी महिमा, तीनों की जांच कर। निराकार शिवबाबांची महिमा, जी बाबा आपण ऐकतो की बाबा सर्वगुणचे सागर आहेत, सर्व शक्तींचे सागर आहेत, पतित पावन आहेत, शांतीचे सागर आहेत, आनंदाचे सागर आहेत आणि परमपूज्य पण आहेत। तर आपण सुद्धा असे कितपत बनलो आहे हे आपण स्वतःमध्ये चेक करायचं आहे। आणि देवतांची महिमा तर आपल्या सर्वांना सांगितले की देवता काय आहे, संपूर्ण निर्विकारी आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, डबल अहिंसक आहे। आपण हे कितपत बनलो हे पण चेक करायचं आहे। आणि स्वतःची महिमा अर्थात आत्म्याची आपली जी महिमा आहे त्या आपण शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हे आपल्या आत्म्याचे आधी मूळ गुण आहे। मग हे गुण आपल्यामध्ये किती शांतीपूर्वक प्रेमपूर्वक सर्वांशी व्यवहार करतो, किती आनंदी सुखी राहतो आणि इतरांनाही सुख देतो, आनंद देतो, हे बाबा म्हणतात चेक करत राहा। कारण चेक का करायचं आहे, कारण आता आपल्याला आपल्या समोर लक्ष्य आहे, तर त्या लक्ष्यपर्यंत आपण कितपत पोचलेलो आहे आणि आपल्याला किती वेळ लागणार आहे हे आपल्याला या चेकिंग वरून समजेल। अब तुम बाबा के गुण वाले बन रहे हो और बनेंगे देवताओं के गुण वाले। आता बाबा म्हणतात की अब तुम बाबा के गुणों वाले बन रहे हो, म्हणजे बाबांचे जे गुण आहे, बाबा ज्ञानाचे सागर आहे, प्रेमाचे सागर आहे, आनंदाचे सागर आहे, पतित पावन आहे, आपले परम शिक्षक पण आहेत ना। तर आपण त्या बाबांचे ते सगळे गुण ह्या संगमयुगात काय कराले, फॉलो कराले। फॉलो म्हणजे आपण स्वतः आचरणात आणाले आणि मग भविष्यात काय बनणार, आपण देवतांच्या गुणांसारखे बनणार। तो वह गुण अभी धारण करने चाहिए। अब तुम देवी गुण धारण कर रहे हो। गाते हैं ना शांति के सागर, प्रेम के सागर, जैसे बाबा पूजा बाप पूजा जाता है वैसे तुम भी पूजे जाते हो। जसं शिवबाबांची पूजा शिवलिंगाच्या रूपात होते तशी आपली पण सालिग्रामाच्या रूपात पूजा होते। पण तरीही बाबा आपल्याला नमस्ते म्हणतात का, कारण बाबा म्हणतात तुम्ही डबल पूजनीय बनता। अर्थात शिवलिंगाच्या बरोबर सालिग्रामाच्या रूपात पण आपली पूजा होते आणि त्याचबरोबर आपली देवतांच्या पण रूपात पूजा होते, म्हणून बाबा आपल्याला नमस्ते करतात। बाबा कहते तुम्हारी डबल पूजा होती है, यह सब बातें बाबा ही समझाते हैं। तुम्हारी महिमा भी समझाते हैं कि पुरुषार्थ कर ऐसा बनो। बाबा आपल्याला आपली स्मृती जागृत करत आहे, कारण कधी कधी आपला निश्चय कमी होतो आणि निश्चयाच्या मुळे आपला आत्मविश्वास कमी झाल्यामुळे आपली हिंमत होत नाही। म्हणून बाबा आपली हिंमत वाढवण्यासाठी, आपला पुरुषार्थ मधला उमंग उत्साह वाढवण्यासाठी
बाबा ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करत आहेत. का रिपीट रिवाइज करतात? कारण जेणेकरून आपली स्मृती जागृत व्हावी. कारण एखादी गोष्ट वारंवार ज्यावेळी सांगितली जाते त्यावेळी ती गोष्ट आपण काय करतो, मनापासून करायला लागतो. म्हणून बाबा सांगतात की तुम्हाला असं देवता बनायचं आहे, त्यासाठी ते देवी गुण आपल्यामध्ये कितपत धारण झालेले आहे हे काय करायचं आहे, चेक करायचं आहे. दिल से पूछना चाहिए कि हम ऐसे बने हैं, जैसे हम अशरीरी आए वैसे अशरीरी होकर जाना है। शास्त्रों में भी है लाठी भी छोड़ो, परंतु इसमें लाठी की बात नहीं, यहाँ तो शरीर को छोड़ने की बात है। बाकी सब है भक्ति मार्ग की बातें, यहाँ सिर्फ बाबा को याद करना है। बाबा बिगर दुसरा न कोई, हा पाठ पक्का करायचा आहे. कारण आपल्याला अंतिम समयाला आपला साथी फक्त एक बाबाच असणार आहे आणि बाबाच आपल्याला काय करणार आहे, बरोबर घेऊन जाणार आहे. तो तुम बच्चों को ज्ञान मिला है, तुम जानते हो मनुष्य कितना गुरुओं की जंजीरों में फंसे हुए हैं. म्हणजे कुठल्या गुरूंच्या, मनुष्य गुरूंच्या. पण आपल्याला हे सत्य माहित झालेलं आहे की या सर्व मनुष्य गुरूंचाही उद्धार करणारे आपल्याला कोण मिळालेले आहेत, सद्गुरु शिवबाबा मिळालेले आहेत. अब तुम्हें न गुरु चाहिए न कुछ पढ़ना है. म्हणजे आपल्याला आता ना मनुष्य गुरु करायची आवश्यकता आहे ना कुठल्या शास्त्रांचा वेदांचा अभ्यास करायचा आहे. कारण आता आपल्याला सर्व शास्त्रांचा, सर्व वेदांचा आपल्याला बाबा सार मुरलीद्वारे ऐकवत आहे. बाबा ने एक ही मंत्र दे दिया है, मामेकम याद करो, वर्षे को याद करो और देवी गुण धारण करो. गृहस्थ व्यवहार में रहते पवित्र बनना है, यहाँ आते हो रिफ्रेश होने के लिए. आपण सेंटरवर कशासाठी बाबांजवळ येतो, तर स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी. यहाँ समझेंगे हम बाबा के सम्मुख बैठे हैं, वहां समझेंगे कि बाबा मधुबन में बैठे हैं. जैसे हमारी आत्मा तख्त पर बैठी है वैसे बाबा भी इस तख्त पर बैठे हैं. कोणत्या तख्तवर? ब्रह्मा बाबांच्या दोन भोवऱ्यांच्या रुकुटीवर बाबा शिवबाबा विराजमान आहे. हे आपण कायम अनुभव करायचा. वह तो सन्यासी आदि कंठ करते हैं, यह है ज्ञान का सागर. नाही, ज्ञानाचा सागर स्वतःच येऊन आपल्याला काय करायले, ज्ञान रात समझाते. शिव बाबा कभी कोई स्कूल में सत्संग में गया है क्या? बाबा तो सब कुछ जानते ही है. कोई कहे भला साइंस जानते हैं, बाबा कहते साइंस से हमको क्या करना है, मुझे बुलाते हो आकर पतितों को पावन बनाओ. इसमें सायन्स क्यों सीखूंगा. म्हणजे बाबांना सांगायचंय माझं मुख्य कर्तव्य काय आहे, या सृष्टीला पावन बनवणे आणि या सृष्टीमधल्या मनुष्यात्म्यांना पावन बनवणे. बाबांचं हे मुख्य कर्तव्य आहे. बस बाबा हे मुख्य कर्तव्य पाडण्यासाठीच आलेले आहे. बाकी बाबांचं कुठल्या दुसऱ्या गोष्टींशी काही लेणं देणं नाही. अरे उनके लिए तो कहा जाता है ज्ञान का सागर, यह तो भक्ति मार्ग के शास्त्र है. विष्णु के हाथ में शंख चक्र आदि दे दिया है, पर उसका अर्थ कुछ भी नहीं जानते. वास्तव में अलंकार ब्रह्मा को और ब्राह्मणों को देना चाहिए. हे जे शंख आहे, हे शंख अर्थात ज्ञानाचं प्रतीक आहे. या शंख अर्थात आपल्याला कोणती शंखध्वनी करायची आहे, तर इतरांना बाबाचा संदेश देण्याची ही ध्वनी अर्थात आवाज करायचा आहे. आणि चक्र अर्थात आपला स्वदर्शन चक्र अर्थात स्वतःच्या अवस्थेचं आपल्याला दर्शन करायचं आहे की माझी अवस्था, जे मी लक्ष ठेवलेलं आहे की मला असं देवता समान बनायचं आहे, सर्वगुण संपन्न बनायचं आहे, 16 कला संपूर्ण बनायचं आहे. मग मी कितपत बनलेलो आहे आणि शिवबाबा मला जे सांगत आहे ते मी कितपत धारण करत आहे, हे बुद्धीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, विचारांचं चक्र फिरवत राहायचं आहे. तो बाबा कहते सूक्ष्मतम में तो यह शरीर ही नहीं, ब्रह्मा का साक्षात्कार भी घर बैठे बहुतों को होता है, कृष्ण का भी होता है. इसका अर्थ है कि इस ब्रह्मा के पास जाओ तो श्री कृष्ण जैसा बन जाएंगे व श्री कृष्ण की गोद में आ जाएंगे. यह है एम ऑब्जेक्ट आहे की आपल्याला असं नारायण समान बनायचं आहे. तर त्यासाठी
जसं बाबा आज विषय सांगत आहे की ही पढाई कधी म्हणजे आपल्याला हे ज्ञान कसं मिळणार, ब्रह्मा बाबांच्या द्वारे. कारण ब्रह्मा बाबाच काय बनलेले आहेत भविष्यामध्ये, नारायण देवता बनलेले आहेत. मग ते जसे बनले ह्या ज्ञानाद्वारे तसं आपणही बनायचं आहे. सैंपल तो एक का ही बताएंगे ना, उदाहरण आपल्यासमोर कोण आहे, एकच आहे, ब्रह्मा बाबा. उसको ही मॉडल कहते हैं. तुम जानते हो बाबा आया है सत्यनारायण की कथा सुनाने, नर से नारायण बनाने. तो पहले तो जरूर प्रिंस बनेंगे. शास्त्रों में दिखाया है श्री कृष्ण ने माखन खाया. वास्तव में ये कौन सा माखन खाया? बाबा सांगतात कोणतं लोणी खाल्लं, तर हे विश्वाच्या बादशाहीचं बाबांनी काय केलेलं आहे, हे गोळा प्राप्त केलेला आहे. चंद्रमा आदि कैसे मुख में दिखाएंगे, कहते भी है दो बिल्ली आपस में लड़े, बीच में जो सृष्टी का मालिक बना उनको माखन दिया गया है. म्हणजे बाबा हे कहाणी कुणावरून सांगतात की आज विदेशी लोक आपापसामध्ये लढत आहेत. कशासाठी? विश्वाचा मालिक बनण्यासाठी. पण विश्वाचा मालिक कोण बनणार आहे? भारत. अर्थात भारतच उद्या विश्वाचा मालिक अर्थात स्वर्ग बनणार आहे. म्हणजे हे माखन अर्थात स्वर्गालाच मिळणार आहे. आणि ते मध्ये भारतामध्ये कुणाला मिळणार आहे? ज्यांनी ह्या चाललेले आहेत, ज्यांनी हा राजयोगाचा अभ्यास केलेला आहे, तेच भविष्यात राजाई प्राप्त करणार आहे. अब अपने को देखो, हम ऐसे बने हैं व नहीं. यह पढ़ाई ही है ही राजाई पद के लिए. प्रजा पाठशाला थोड़ी कहेंगे, यह है नर से नारायण बनने की पाठशाला, गॉड यूनिवर्सिटी. भगवान पढ़ाते हैं, बाबा ने कहा लिख दिया यूनिवर्सिटी, परंतु ये लिखना भूल जाते. तुम कितना भी लिटरेचर दो, कुछ भी समझेंगे नहीं. इसमें सम्मुख समजाना पडता है. हे ज्ञान इतकं सहज नाहीये, म्हणजे सहज समजण्यासारखं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ समजवला जातो आणि त्यासाठी सगळ्यांना इथं येणं गरजेचं आहे. बेहद के बाप से बेहद का वर्षा मिलता है. जन्म जन्मांतर तुम हद का वर्षा लेते आए हो. तुम बैच पर सर्विस कर सकते हो, भर कोई हसी भी करे. म्हणजे बाबांना सांगायचं आहे की काही आपली निंदा करतील, आपल्यावर हसतील, पण बाबा म्हणतात यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आपल्याला म्हणजे देहभानामध्ये न येता आपण जर सर्व्हिस केली, बाबांची सेवा केली, तरच आपण बाबांचं नाव माला करू शकतो. जर आपल्यामध्ये कुठे देहभान असेल किंवा देहाभिमान असेल, तर कुणी आपल्याला काही बोललं, अपमान केला, तर तो फील होईल आणि मग त्या सर्व्हिसच्या ऐवजी काय होईल, तिथे डिससर्व्हिसच होईल. म्हणून बाबा आपल्याला ह्या गोष्टी, सेवा कशी केली पाहिजे आणि सेवा करताना आपली अवस्था कशी पाहिजे त्या गोष्टीवर सांगत आहेत. दो बाप की बात अच्छी आहे, म्हणजे सेवा करताना इतरांना समजवताना कोणती गोष्ट पहिला समजवली पाहिजे, तर आज बाबा सांगत आहेत की दोन पित्याची गोष्ट सांगा. दोन आपल्याला पिता आहेत, एक आहेत लौकिक, दुसरे आहेत पारलौकिक. तो बच्चे भी बाप को समझा लेते हैं. पति स्त्री पति को ले आती है, कहा कहा भी झगड़े भी होते हैं. अब तुम जानते हो, तुम सब आत्माएं बच्चे हो, वर्षे के हकदार हो. लौकिक संबंध में बच्ची शादी करके दूसरे घर में जाती है, उनको कन्यादान कहा जाता है. दूसरे को देते हैं, अभी तो वह काम नहीं करना है. वहां स्वर्ग में भी कन्या दूसरे घर में जाती है, परंतु पवित्र रहती है. यह है पतित दुनिया और वह है सतयुग शिवालय पवित्र दुनिया. तुम बच्चों पर अब बृहस्पति की दशा है, तो तुम स्वर्ग में जरूर जाएंगे, यह तो पक्का पक्का है. बघा आज बाबांनी आपल्या सर्व ब्रह्मावस्थांविषयी पक्क पक्क गॅरंटी केलेली आहे की जे जे माझी मुलं बनलेली आहेत, अर्थात माझ्याशी शिवबाबांशी जे ज्यांनी संबंध जोडलेले आहेत, ते पक्के पक्के स्वर्गात जाणार. तर ही किती आपल्या सर्वांसाठी खुशीची गोष्ट आहे. तर आपण पण बाबांना पक्का पक्का काय करायचं आहे, प्रॉमिस करायचं आहे की आम्ही सुद्धा जरूर पुरुषार्थ करून उंच पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करू.
बाकी पुरुषाचे उंचीपद बांधाय म्हणजे बाबा तर स्वर्गात घेऊन जाणार हे तर पक्का आहे आणि गॅरंटी आहे 100%. पण जर स्वर्गात आपल्याला उंच पद प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी बाबांनी कंडिशन घातलेले आहे की तुम्हाला पुरुषार्थ केला पाहिजे. आणि पुरुषार्थ कोणता करायचा आहे? आपल्याला आपल्या आत्म्यामध्ये सगळ्या गुणांची धारणा करायची आहे, सर्व शक्तींची धारणा करायची आहे. जे देवी संस्कार आहेत, कला आहेत, गुण आहेत, ते आपल्यामध्ये कितपत आलेले आहेत आणि आले नसेल तर ते कसे धारण करायचे, त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची आहे. तो दिल से पूछना है कि हम फलाने में सर सर्विस करते हैं, बाकी बाबा किससे पैसे ले करके क्या करेंगे, तुम जाकर बच्चों को पुरुषार्थ करना है। बाकी बाबा किससे पैसे लेकर के क्या करेंगे ना, तुम जाकर म्यूजियम आदि खोलो, मकान आदि तो सब यहाँ खत्म हो जाएंगे। बाबा तो व्यापारी है ना। बाबांनी बघा आज विशेष पक्क सांगितले की बाबा पक्का पक्का काय आहे? व्यापारी आहेत. म्हणजे बाबा कुणाचं घेणार, कुणाचं स्वीकार करणार, ज्याद्वारे काहीतरी बाबांची सेवा होईल, अनेकांचं त्याद्वारे कल्याण होईल, अशीच बाबा सेवा घेतात. मग ती तनाची असो, मनाची असो या धनाची असो. म्हणून बाबांनी सांगितले की मी ज्यांचं घेतो त्यांना पदम बाबा रिटर्नही देतात. दुख की जंजीरों से छुड़ाए सुख देने वाला हो. अब बाबा कहते बहुत गई थोडी रही, थोडी की भी थोडी रही. आज बाबांनी आपल्या सर्वांना हा इशारा दिलेला आहे अंतिम समयाचा. आता खूप कमी वेळ राहिलेला आहे, त्यामुळे या कमी समयामध्ये आपल्याला खूप सेवा करून आपल्याला स्वतःचं भाग्य पण घडवायचं आहे आणि आपल्याला राजाही पद प्राप्त करायचं असेल तर आपल्याला प्रजाही तयार करायला पाहिजे, त्यासाठी इतरांची सेवाही करायला पाहिजे. त्यासाठी बाबांनी हेही सांगितले, तुम देखते रहेंगे बहुत हंगामे होंगे. आता खूप कमी वेळ राहिलेला आहे, विनाशाचा समय जवळ आलेला आहे. म्हणून बाबा पुढचा आपल्याला इशारा देत आहे की पुढे पुढे असे काही उपद्रव निर्माण होणार आहे, असे काही आपत्ती समस्या येत राहणार आहे की आपण कोणत्याही प्रकारची सेवा करू शकणार नाही, त्यावेळी फक्त एकच मनसा सेवा करू शकणार आहे. म्हणून आताच बाबा सांगतात की ज्या स्थूल प्रकारे अर्थात आपण वाचा कर्मणा जी यज्ञाची आपण आता सेवा करू शकतो आणि त्याद्वारे आपण जे आता भाग्य बनवू शकू ते नंतर आपण लास्टच्या समयाला करू शकणार नाही. म्हणून जो आता आपल्याला चान्स मिळतो, समय मिळतो, तर त्या समयाचा आपण लाभ घेतला पाहिजे, अर्थात आपण सफल केलं पाहिजे. अच्छा, मीठे मीठे सिकिलते बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार गुड मॉर्निंग, रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी माता पिता बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। आज पूर्ण मुरलीचं धारणा सार आहे. पहिली पॉइंट, ट्रस्टी आणि अनासक्त बनकर रहो. ट्रस्टी अर्थात स्वतःला निमित्त आणि अनासक्त म्हणजे कशामध्ये सुद्धा आपली आसक्ती नसली पाहिजे. कारण म्हणजे वस्तू, पदार्थ, व्यक्ती जर आपली कशामध्ये आसक्ती असेल तर आपण योग करता समयाला आपल्याला तीच वस्तू किंवा ते पदार्थ किंवा ती व्यक्ती आठवत राहणार. म्हणून आज बाबांनी आपल्याला हा धारणेचा पॉइंट सांगितलेला आहे. आणि विशेष बाबांनी आज व्यर्थ खर्च करण्यासाठी मना केलेली आहे. म्हणजे आपलं कुठल्या गोष्टीमध्ये व्यर्थ खर्च करू नका, त्याऐवजी आपण विश्व कल्याणाच्या मध्ये आपला समय खर्च केला, आपलं धन खर्च केलं तर त्याद्वारे आपलं भाग्य बनेल, हा आपल्याला इशारा दिलेला आहे. स्वतःला देवतांसारखं पवित्र बनवण्याचा काय करायचं आहे? पुरुषार्थ करायचा आहे. दुसरी पॉइंट आहे, एक प्यारे ते प्यारी चीज अर्थात बाबा को याद करो. सगळ्यात प्रिय चीज म्हणजे वस्तू कोणती आहे? आपले आवडते बाबा आहेत. तर मग अशा आवडत्या वस्तूला आपण कधी विसरू शकत नाही. जितना हो सके कलियुगी बंधन को हलका करते जाओ, बढाओ मत. म्हणजे बाबांना सांगायचं आहे जितके संबंधी कमी तितके आपण सुखी. कारण जितके जास्त संबंधी तितके आपली बुद्धी सगळ्यांमध्ये अडकून राहणार आणि हिसाब सुद्धा वाढत राहणार. म्हणून आपण आता अंतिम समय राहिलेला आहे तर आपण संबंधी आपले कमी करत राहिलं पाहिजे.
सतयुगी देवी संबंध में जा रहे हो, इसी खुशी में रहना है. आपण आता सतयुगात जाणार आहे, या खुशीमध्ये राहायचं आहे. वरदान आहे, पुराने स्वभाव संस्कार के बोझ को समाप्त कर डबल लाइट रहने वाले फरिश्ता हो. पुराने स्वभाव संस्कार के बोझ को समाप्त कर डबल लाइट रहने वाले फरिश्ता भव. आज बाबांनी आपल्या सर्व ब्रह्मावस्थांना फरिश्ता भवचं वरदान दिलेलं आहे. तर असं आपल्याला डबल लाइट फरिश्ता बनण्यासाठी बाबांनी आपल्याला सगळे काय आपले जे बोझ आहे, जी पुराण्या स्वभाव संस्काराचे जे आपल्याला तंग करतात, परेशान करतात, तर ते बोझ बाबांनी काय करायला सांगितलेलं आहे, अर्पण करायला सांगितलेलं आहे, देण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण जो बोज येतात भारी भारी जो असतो, म्हणजे जो जड वस्तू असते ती उडू शकत नाही. म्हणून बाबा सांगतात की जे विचारांनी तुम्ही भारी होतात, तर त्या विचारांना, त्या व्यर्थ निगेटिव्ह विचारांना काय करा, तुम्ही बाबांना अर्पण करा. तो बाबा ने आज कहा कि उड़ती कि ऐसा जो बोझ है वो बाबा को दे दो. पुराना स्वभाव संस्कार का थोड़ा भी बोझ रहा तो वो ऊपर से तुम्हें नीचे ले आएगा, उड़ती कला का अनुभव करने नहीं देगा. इसलिए बाबा को सब दे दो. रावण की प्रॉपर्टी म्हणजे हा बोझ जो आहे पुराण्या स्वभाव संस्कारांचा, हा दुःखदायी स्वभाव संस्कारांचा, ही रावणाची प्रॉपर्टी आहे. फरिश्ता अर्थात जरा भी रावण की प्रॉपर्टी न हो. सब पुराने खाते भस्म करो, तब कहेंगे डबल लाइट फरिश्ता. त्यासाठी आपल्याला आता पुरुषार्थ करायचा आहे की आपले जुने पुराणे म्हणजे अज्ञान काळाचे जे स्वभाव संस्कार आहेत. अज्ञान काळात आपल्याला क्रोध करण्याचा आपला स्वभाव असेल, चिडचिड करण्याचा किंवा ईर्ष्या करण्याचा किंवा छोट्या छोट्या गोष्टीत संशय बुद्धी बनण्याचा, असे अनेक आहेत. किंवा आपल्यामध्ये कुणाचा लगाव झुकाव असेल, असे कुठलेही स्वभाव संस्कार जे आपल्या पुरुषार्थ मार्गामध्ये विघ्न आणतात किंवा अडथळा आणतात, आपली स्थिती डगमग करतात, तर अशा बाबा म्हणतात स्वभाव संस्कारांना आपल्याला भस्म करायचं आहे. स्लोगन आहे, निर्भय और हर्षित मुख हो, बेहद के खेळ को देखो तो हलचल में नहीं आएंगे. तर आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये अचल बनण्यासाठी ह्या बेहदच्या नाटकामध्ये आपल्याला बाबा सांगतात की हा जो बेहदच्या नाटकात जो खेळ चाललेला आहे, या खेळामध्ये बाबा म्हणतात 2 गुणांना धारण करायचं आहे, ते म्हणजे निर्भयता आणि हर्षित मुक्तता. तर निर्भय अर्थात आपण कधी बनू शकतो, ज्यावेळी बाबांना आपला साथी मानू आपण त्यावेळी. आणि बाबा जर साथी असेल तर आपण प्रत्येक परिस्थितीत हर्षित मुक्ती राहू शकतो. तर आज अव्यक्त स्थिती बनवण्यासाठी बाबांनी पॉइंट सांगितलेला आहे. अव्यक्ति साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ता स्थिति का अनुभव करो. जैसे ब्रह्मा बाबा को चलता फिरता फरिश्ता देहभान रहित अनुभव किया. कर्म करते, बातचीत करते, डायरेक्शन देते, उमंग उत्साह बढ़ाते भी देह से न्यारा सूक्ष्म प्रकाश स्वरूप की अनुभूति कराई. ऐसे फॉलो फादर करो. सदा देहभान से न्यारे रहो, हर एक को न्यारा रूप दिखाई दे. इसको कहा जाता है देह में रहते फरिश्ता स्थिती. तर फरिश्ता स्थिती बनवण्यासाठी किंवा अनुभव करण्यासाठी आज बाबांनी आपल्याला युक्ती सांगितलेली आहे की आपल्याला देहभानापासून न्यारं राहण्याचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. जितकं आपण देहभानापासून न्यारं राहू, देहभानापासून न्यारे राहण्यासाठी एकच युक्ती आहे, ती आत्मिक स्मृतीमध्ये निरंतर राहणं. ती मी शरीर नाही, मी कोण आहे, आत्मा आहे. आणि मी आत्मा लाईट स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. आणि मी लाईट स्वरूप, प्रकाश स्वरूप आत्म्यानं हे सूक्ष्म प्रकाश स्वरूप शरीर धारण केलेलं आहे. आणि अशा स्वरूपात आपण स्वतःला कायम परम सूक्ष्म वतनमध्ये आपल्या ब्रह्मा बाबाच्या आपल्या बरोबर अनुभव करायचा आहे की ब्रह्मा बाबा कसे फरिश्ता स्वरूपामध्ये सूक्ष्म वतनमध्ये आपल्या सर्वांना सकाश देत आहेत, तसं आपण सुद्धा आपल्या ह्या सूक्ष्म शरीराला घेऊन कुठे जायचं आहे, सूक्ष्म वतनमध्ये ब्रह्मा बाबांच्या बरोबर स्वतःला अनुभव करायचा आहे. अच्छा, ओम शांती.
फरिश्ता रूप रच कर देह का भान तज कर चले हैं पार गगन निराले अपने वतन निराले अपने वतन फरिश्ता